कार्तिक महाडिक. थांबा. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते पर्यायातून ओळखा. वाक्याच्या शेवटी सांगितले कोणतं विरामचिन्ह द्यायचं. तेजल, पाठीवर काय गिरवत बसलीस? आई काय या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरता येईल? तू कोणतं विचारलेलं आहे? हा काळी ती काय कोणता प्रश्न टीचर की तो प्रश्न हे तेजल पाठीवर काय गिरवत बसलीस? त्याच्यात कोणतं विरामचिन्ह वापरलं जाईल? प्रश्न उत्तर हा, नाही. प्रश्न चिन्ह टीचर प्रश्न चिन्ह. यस. या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय काय असा म्हणून काय येईल. शेवट विचारलंय प्रश्नचिन्ह येईल. प्रश्न चिन्ह. ठीक आहे. नेक्स्ट, अनुश्री जाधव. यस मॅम. मंगेश, शेखर, जतीन कुमार हे माझे मित्र आहेत. या वाक्याच्या शेवटी शेवटी किंवा मधी, शेवटी दिले पण मधीच आहे आता ह्या वाक्यामध्ये कोणतं चिन्ह वापरता येईल? स्वल्पविराम. येस. मंगेश नंतर स्वल्पविराम येईल, शेखर नंतर स्वल्पविराम येईल, जतीन नंतर स्वल्पविराम येईल. कारण का हे शब्द जे आहेत ते एकाच जातीचे आहेत म्हणून त्यांच्यामध्ये स्वल्पविराम येईल. मुलांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे, करेक्ट आहे. स्वरा मरकड. यस टीचर. ओके. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? शशांक प्रामाणिक आहे. तू काय करतोस? तो कोठे राहतो? शाब्बास, छान खेळलास. तू काय करतोस? हा, सांगते. टीचर तू काय करतोस? यस, करेक्ट. तू काय करतोस या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय. इथे लास्टला काय पाहिजे होतं? प्रश्नचिन्ह. इथे दिले उद्गारवाचक चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं वाक्य आहे. ओके. सान्वी राऊत आहे का? वरद डोईफोडे राहिला. वरद डोईफोडे. खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते शोधा. वरद. यस मॅम. खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते शोधा. आजोबांनी विचारले, ज्वारी बाजरी कुठून येते? चार. कोणकोणते चार आहे? तीन. कोणकोणते तीन आहे? प्रश्न चिन्ह. हम्म. स्वल्पविराम. यस. धैर्यावतर चिन्ह. यस, करेक्ट. हे पहा, या वाक्यामध्ये 3 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. एक म्हणजे स्वल्पविराम, दुसरं म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आणि तिसरं म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे. समजलं? समजलं का सर्वांना? हो. ओके.
सर्वांना स्क्रीन दिसतीये का? स्वरा स्क्रीन दिसती का? येस मॅम. यस ओके. हे पहा, वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? हम्म. हा प्रश्न चुकीचाच आहे. इथे पूर्ण विराम पाहिजे होता. नाही नाही, ह्या वाक्याच्या शेवटी विचारले. ओके ओके, ठीक आहे. नावं द्यायच्या ऐवजी त्यांनी काय केलंय, प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अभय, यस मॅम. वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आलेले आहे हे सांगायचंय. पर्याय सांगा आता डायरेक्टली. चिन्ह दिलेलं आहे त्याच्यामुळे. मॅम 2 नंबर. येस, करेक्ट. 2 नंबरचं चिन्ह आहे. इथे प्रश्नचिन्ह असं पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट. अथर्व लोकरे. टीचर बघतात ना तुला, नीट बस. बोल. 1 मिनिट हा. 2. प्रश्न विचारताना कोणते चिन्ह वापरतात? प्रश्न प्रश्न जेव्हा विचारला वाक्यात विचारलेला असतो तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात? चिन्ह. हा, चिन्ह. प्रश्नचिन्ह. जेव्हा आपण वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो तेव्हा कोणतं चिन्ह वापरतो? प्रश्न चिन्ह. नेक्स्ट. आश्चर्य व्यक्त करताना कोणते चिन्ह वापरतात? देवांश. यस मॅम. आश्चर्य व्यक्त करताना कोणते चिन्ह वापरतात? कोणचे कोणचे विरामचिन्ह. पहिला प्रश्न मॅम. पहिला पहिला. आन्सर. पर्याय क्रमांक 1. आश्चर्य किंवा भावना व्यक्त करताना किंवा अचानक दिसणाऱ्या गोष्टी तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरतो? उद्गारवाचक चिन्ह. नेक्स्ट. लक्षात आलं पाहिजे. यादीतील शब्द वेगळे करण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? हा, हे पहा आता. हे येईल का कोणाला सांगता? यादीतील शब्द वेगळे करण्यासाठी सेम टू सेम शब्द आहे माझ्याकडे, ते वेगळे करायचे, त्याच्यासाठी कोणतं चिन्ह वापरणार? राजवीर. यस मॅम. ओके, ह्याचा आन्सर सांग. इकडे इथं. यादीतील शब्द वेगळे करण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? एक मिनिट हा. स्वल्पविराम. स्वल्पविराम मम्मी. स्वल्पविराम. यस, करेक्ट. स्वल्पविराम करेक्ट आन्सर आहे. एकच मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन मी विचारते हार्दिक जाधवला. हार्दिक, क्वेश्चन रीड करायचा आहे. 1 मिनिट, मला एक लिंक सेंड. हार्दिक, यस मॅम. ओके, तुझा क्वेश्चन रीड कर. तुझे नाव काय? तुझे नाव काय आहे? या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल? 1 नंबर प्रश्नचिन्ह. येस, करेक्ट.
करेक्ट आन्सर. नेक्स्ट. रोहन पवार. बोल. यस मॅम. तुझे एक मिनिट हा. यस. वा किती सुंदर फूल आहे या वाक्यामध्ये कोणते चिन्ह येईल? वा किती सुंदर फूल आहे. बघ ना. उद्गारवाचक. यस. तिथे कोणते लक्ष. चिन्ह येईल? उद्गार वाचक चिन्ह येईल. कारण का वा इथे काय झालेलं आहे? आश्चर्य व्यक्त झालेलं आहे. इथे वा नंतर न येईल. इथे आहे नंतर न येईल. नेक्स्ट. पूर्ण वाक्य संपल्यावर कोणते चिन्ह वापरतात? असा काही प्रश्न नाही. ठीक आहे. स्वल्पविरामचे चिन्ह कोणते आहे? प्रज्ञेश. यस मॅम. स्वल्पविरामचे चिन्ह कोणतं आहे? वन नंबर. यस करेक्ट. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. अनिकेत. यस मॅम. अनिकेत. अनिकेत अनम्यूट करायचंय. मी मी शाळेत शाळेत जातो. या मी वाक्य शाळेत जातो या शेवटी कोणते चिन्ह येईल? ओके. 3 नंबर. पर्यायच दिलेला नाहीये. इथे पर्याय चुकीचा दिलेला आहे. मी शाळेत जातो या वाक्याच्या शेवटी काय येईल? पूर्णविराम येईल. समजलं? पर्याय दिलेला नाही यामध्ये. हे असंच होतं फास्ट मध्ये केल्या. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. अभय. यस मॅम. अरे बापरे या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल? मॅम. मॅम पहिल्या नंबरचं. येस उद्गारवाचक चिन्ह. अरे बापरे या वाक्यामध्ये काय येईल? उद्गारवाचक चिन्ह. चला झाले आपलं. स्टॉप करूया आपण.